नमस्कार. विवाहित बहिणी भावाकडून मिळकतीमधील मासिक इन्कम मागू शकतात का, याबाबत सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. की बाबा एक हिंदू कुटुंब आहे. हिंदू कुटुंबामधील वडील आहेत, वडिलांकडे वडिलोपार्जित मिळकत आहे. वडिलोपार्जित मिळकतीमध्ये एक भाऊ आहे, भावाला बहिणी आहे, म्हणजे एक 4 बहिणी आहे, त्या भाऊ आहे. आणि त्या बहिणी विवाह होऊन त्या पतीच्या घरी नांदायला गेल्यानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर अथवा वारसा हक्काने वडिलाच्या हिश्श्यातील जी काही इन्कम प्रॉपर्टी आहे, म्हणजे मालमत्ता आहे, त्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागू शकतात. परंतु त्या बहिणी मासिक इन्कम मागू शकतात का, याबाबतची एक माहिती आपण एका केसच्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. की बाबा हिंदू एकत्र कुटुंबाची, तर आपण जो या व्हिडिओच्या माध्यमातून विषय बोलतोय, तर अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणींना काय मिळू शकते आणि ते मिळू शकले तर कोणत्या कलमाखाली मिळू शकते, याबाबत नुकताच माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे. त्या निकालाबाबत देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलणार आहोत. की या माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या केसचं नाव आहे की डायमप्पा वर्सेस भीमव्वा. डायमप्पा वर्सेस भीमव्वा या केसचं असं आहे की बाबा या 3 बहिणी आहेत. या 3 बहिणींनी त्या एका भावाकडून हिस्सा मागितला आहे. हिस्सा मागण्यासाठी दावा दाखल केलाय. म्हणजे बाबा 3 बहिणी आहेत, त्या 3 बहिणी, एक भाऊ, अशी एक फॅमिली आहे हिंदू. केसची निकालाची तारीख आहे ते 25/11/2025. तर म्हणजे माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये जी ही केस दाखल झाली होती, त्या केसमध्ये 3 बहिणी होत्या. त्या 3 बहिणीला एक भाऊ होता आणि त्या भावाविरुद्ध त्या 3 बहिणींनी आपल्या ट्रायल कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल केला होता. की दिवाणी दावा म्हणजे मला वाटपाचा दावा दाखल केला. वाटपाच्या दाव्यामध्ये त्या बहिणींनी भावाकडून मासिक इन्कम मिळावा म्हणून एक त्याच्यातलं एंट्री अर्ज दाखल केला होता. आणि त्या एंट्री अर्जामध्ये खाली ट्रायल कोर्टाने त्या बहिणींना दर महिन्याला 4,000 रुपये देण्याचा एक आदेश केलेला होता. आणि त्या आदेशाच्या विरोधात हा भाऊ माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. आणि माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये त्यांनी ते प्रकरण दाखल केलं. दाखल केल्यानंतर ट्रायल कोर्टामध्ये 4,000 रुपये प्रति महिना ह्या बहिणींना देण्याबाबतचा जो आदेश होता, तो आदेश भावाने तो चॅलेंज केल्यानंतर तर माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्या निकालामध्ये असं म्हटलं आहे की बाबा मासिक पोडगी, म्हणजे जे खाली ट्रायल कोर्टाने 4,000 रुपये त्या बहिणींना दिले होते, प्रत्येकी 4,000 रुपये दिले होते, ते पोडगी स्वरूपात दिले होते. की बाबा 4,000 रुपये महिन्याला पोडगी स्वरूपात त्या भावाने त्या बहिणींना द्यायचं, असं पण त्या वरती उच्च न्यायालय असं म्हणतात की आदेशात त्यांनी चालू, म्हणजे जो मासिक पोडगी मिळण्याचा आदेश आहे तो कायद्याने चालू शकत नाही. परंतु जर बहिणींचा प्रथमदर्शनी त्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे असे दिसत असल्यास, किंवा त्यांचा म्हणजे हिस्सा असल्याचे जर प्रथमदर्शनी वाटत असेल, तर कोर्ट पुडग्याऐवजी त्यांना त्या हिस्स्यातून येणाऱ्या उत्पन्नामध्ये हिस्सा देऊ शकतो व रक्कम डिपॉझिट करू शकतात, असा आदेश माननीय उच्च न्यायालयाने, कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला. की बाबा एखादी पुडगीची जी रक्कम 4,000 रुपये दिली होती, ती 4,000 रुपये रकमेच्या ऐवजी की त्या स्वीकृत दर्शनी, म्हणजे प्रथम दर्शनी जर दिसत असेल की त्या बहिणींना हिस्सा मिळणार आहे, त्या बहिणी त्या वारस आहेत, आणि प्रथम दर्शनी त्यांचा हिस्सा जर स्पष्ट वाटत असेल, तर त्यांना ती रक्कम येणाऱ्या उत्पन्नातली रक्कम ही त्यांना देता येईल व डिपॉझिट देखील करता येईल, असा आदेश करण्यात आला. हा आदेश कोणत्या कायद्याखाली करता येतो, तर हा आदेश हा दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 151 खाली हा आदेश करता येतो. असा आदेश माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आणि त्या आदेशामध्ये सविस्तर जर आपण पाहिलं तर बाबा शेवटी माननीय उच्च न्यायालयाने असा आदेश केला की ट्रायल कोर्टाने जो प्रत्येकी 4,000 देण्याचा आदेश केला होता, त्याऐवजी त्यातील 50% रक्कम प्रत्येकी 2,000 रुपये द्यावी
व 50% रक्कम ही डिपॉझिट करावी असा माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश केला. आणि जर हा खाली ट्रायल कोर्टामध्ये जो चालू असलेला दिवाणी दावा आहे, तो दिवाणी दावा जर बहिणींच्या विरोधात गेला, म्हणजे बहिणींना त्यामध्ये हिस्सा मिळाला नाही, बहिणी त्या हिस्साला पात्र ठरल्या नाहीत, तर जी बहिणींनी स्वीकारलेली रक्कम आहे ती रक्कम 6% बहिणींनी भावाला परत करावी असा आदेश माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने या केसमध्ये पारित केलेला आहे. तर या केसचं नाव मी आपल्याला मित्रांनो अजून एकदा सांगतोय, डायमप्पा वर्सेस भीमव्वा. आणि केसची निकालाची तारीख आहे 25/11/2025, कर्नाटक उच्च न्यायालय. मित्रांनो, अशाच प्रकारची कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.